शांतता वेळ झालेली आहे याची जाणीव आहे, परंतु आता ही सभा आम्ही समारोपाच्या दिशेने नेत आहोत. केवळ 10 ते 15 मिनिटात सभा संपलेली असेल. कबीरा हम जब पैदा हुए लोग हंसे हम रोए, ऐसी करनी कर चलो कि लोग रोए हम हंसे. कबीराच्या उक्तीप्रमाणे आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय उपाध्ये आमनाय आचार्य श्री कैवल्यवासी साळकर बाबा यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जमलेले उपाध्ये कुलाचार्य, कवीश्वर कुलाचार्य, कवीश्वर आमनाय, उपाध्ये आमनाय, सर्व संत महंत तपस्विनी बालगोपाल, पारमांडल्य कुलाचार्य आणि बाबांचा हा अखेरचा दंडोत आंबेकर कुळाचा आणि बाबांचा जो परंपरेचा 3 पिढ्यापासून हा संबंध आहे आणि ती परंपरा बाबांनी राखली. आणि जवळ ठिकाणी पहिल्यांदा मी या ठिकाणी आलतो. शेवटची भेट आमची आता वडनेर भुजेंचा जो उपाध्ये कुलाचार्य बाबांनी जे मंदिराचं उद्घाटन केलं आणि कार्यक्रम संपला आणि बाबांनी मला बसवून घेतलं आणि काही गोष्टी सांगितल्या. शेवटची ते भेट झाली वडनेर भुजंग या ठिकाणी आणि त्यांची इच्छा होती की जाळीचा देव या ठिकाणी मला जागा घ्यायची आहे आणि तुम्ही प्रयत्न करा. म्हटलं ठीक आहे. व आपले नागपूरचे सद्भक्त डोंगाळे परिवार यांना मी सांगतो, त्यांची इच्छा त्या ठिकाणी अन्नदान त्या ठिकाणी करण्याची, त्या ठिकाणी लोकांना अन्नदानाची व्यवस्था श्री क्षेत्र जाळीचा देव या ठिकाणी करायची आहे. मला डोंगाळे परिवार आहे आणि अंत्यविधीच्या ठिकाणी डोंगाळे त्या परिवारासोबत भेट झाली. त्यांना हा मी प्रस्ताव सांगितला, बाबांचा अंतिम निरोप सांगितला. मी ते म्हटले की मला घ्यायची बाबांची जी इच्छा आहे ती मी पूर्ण करणार. जायचं या ठिकाणी जागा घेऊन त्या ठिकाणी अन्नदानाची जी सेवा होती बाबांनी मला सांगितली ती मी पूर्ण करील अशी डोंगाळे परिवाराचा त्यांचा जो मुलगा आहे त्यांनी मला सांगितलं. तो आज आला नाही, अंत्यविधीला आला होता. आणि बंधूंनो, ही इच्छा मनामध्ये एक अन्नदानाची सेवा त्या ठिकाणी घडावी आणि पंचाळेश्वर ठिकाणी त्यांनी मोठा बांधकाम केलेलंच आहे डोंगाळे परिवाराने. आणि जो साळकर परिवारासोबत जो आमचा 3 पिढ्यापासून संबंध आलेला आहे, असंच ही परंपरा चालत राहावी. नूतन मंताला शुभेच्छा देतो. आणि जे साळकर परिवाराला दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, ईश्वर त्यांना दुःखातनं सावरावा अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि नूतन मंताला शुभेच्छा देतो. बाबांना भावपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. माझ्या वतीने संपूर्ण आंबेकर परिवाराच्या वतीने बाबांना भावपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. दंडवत प्रणाम.